जिजाबाईंची 12 जानेवारीला तारखेनुसार जयंती। जिजाबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले। संभाजी राजांना आईच्या पदराची ऊब दिली। आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या जयंतीचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून त्र्यंबकेश्वर शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुने, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने, शहराध्यक्ष बंडू कोरडे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक शेठ माळेकर, त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्रे, माजी नगराध्यक्ष कैलास गुले, युवराज कोटुळे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, यशवंत महाले, रोहिदास बोडके, संतोष बोडके, समाधान आहेर, निवृत्ती महाले, राजाराम चव्हाण, राहुल बोरसे, सुरेश गायकवाड, कपिल भावले आदी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते। जिजाऊ माता यांचा 470वा जन्मदिन या ठिकाणी साजरा होतोय आणि आताच कैलास दादांनी सांगितलं की आज या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार आणि युवकच्या सर्व कार्यकर्त्यांनी जमून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आज जन्मदिवस साजरा केला आणि जन्मदिवसानिमित्ताने सर्वच शहरातले सर्वच पदाधिकारी उपस्थित आहे आणि उपस्थित असताना कैलास दादांनी सांगितलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारला गेला पाहिजे। त्याला लागलेल्या परवानग्या अंदर लागलेला खर्च मी आपल्याला शब्द देतो की पुतळा जरी केला जातो तर इतर काही परवानग्या असतील लागणारा या ठिकाणी जो खर्च असेल हे कशा पद्धतीने उपलब्ध करून चांगला भव्य दिवे असा या ठिकाणी भूतकाळ आणि भविष्य जसं नांदगावला या ठिकाणी उभारला गेला सृष्टी त्या पद्धतीने या ठिकाणी उभारला जाईल आणि या ठिकाणी सगळे उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचा मनापासून अभिनंदन करून आभार मानतो। आणि जी काही समिती गठीत करायची तात्यांनी त्याच्यामध्ये राहून या ठिकाणी लवकर परवानग्याच्या मागे लागायची अपेक्षा करतो। थांबतो त्यांची उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेठ, त्र्यंबकेश्वर।